स्वाध्याय. श्री गुरुदेव ओवी संख्या. श्री गणेशाय. गुरुचरित्राध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारका म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी विस्तोरुनिया मासी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे एक वस अवतारला झाला श्रीपाद कैसे पूर्वी वृत्तांत ऐकिले ऐसा कथा सांगितली विप्रचेसी शनी प्रदोषे सर्वे पूजित होती गुरु उपदेशी देह वासना असता देसी पंचमुख पावली तयावेळी झाला जन्म पुढे तिसी कारंज नगर उत्तर देसी वाचसने शाकेसी विप्रपुळित जन्मली जातक वर्तिली तेसी नाम आंबा भवानीसी ऐसे आरोपी स्नेसी माता पिता परीसी वर्धता माता पितृ गृहीसी वाढली कन्या अति स्नेही विवाह करीती मोसर देती विप्रतिद तेची ग्रामी विश्वप्रती असे तो ब्रह्मण दिदली कन्या दान अतिप्रीती करुणिया तया माधव विघारी शुभाचारे होती नारी वासना तया तिची पूर्वापरी ईश्वरा पूजा करीतसे पूजा करी ईश्वराशी दंपती उपयवर्ग एक मानसी प्रदोष पूजा अति हर्षी करीती भक्ती पुरसर मंदावरी त्रयोदशीची पूजा करीती अति विशेष संसर झाली पोषण सर्वर्णी झाली का मास तृतीया पंचमीसी उत्साह करीती अनेक हर्षी उत्तम डोहाळे होती ते यासी ब्रह्मज्ञान बोलतसे ऐसे क्रमिकता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र जाहला म्हणून या हर्षी निर्भर होती माता पिता जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक पाहुणिया झाली तटस्थ लोक अभिनव म्हणून या तये वेळी जात कर्म करी तो ब्रह्मण विप्रांसी देत दक्षिणा दान ज्योतिषी संगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुण्या सांगतीसी ज्योतिषी त्या द्विजास मूर्त बरवा असे शिष्येस कुमार होईल करुणा या ऋषी गुरु होई सकळी कयाचा अनुग्रह होईल तुझ्याशी तो वद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल प्राणेसी चिंतामणीचे याचे चरण अष्टसिद्धी याचे दारी ओळगती निरंतरी नवनिधी याचे घरी राहती एके द्विजोत्तमा न होती याचे गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनाथ याचे दर्शन मात्रे पतित पुनित होईल परियेसी होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसत असे भरवंसित संदेह न धरावा मनासासी म्हणून या करीती नमस्कार सांगून या गेले ब्रह्मण माता पिता आनंदगण दृष्टी लागे म्हणून या निंबलोक ओवाळी ती वार्ता फाकली नगरात अभिनव देखले म्हणता उपजता बाळ ओंकार जपत आश्रय म्हणती सकळ जन जर लोकदैष्ट मित्र पाहावया येती विचित्र दृष्टी लागेल म्हणून या मात्र माताना दाखवी का कवनासी माया मोहे जनक जननी बाळाशी दृष्टी लागेल म्हणून या अंगारा लाविती मंत्रुनिया रक्षा बांधिती कृष्णासुते परमात्मा अवतारले दृष्टी केवी संचारी लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षित वर्तता येणे परी दिवस 10 झाली वासी नामकरण संस्काराची ठेवीती झाला जतन निर्विज्योत शालग्रामदेव म्हणत जन्म नाम झाले प्रख्यात नाम नरहरी म्हणत उपचार केले धर्मकर्मी ममत्व थोर बाळकावरी प्रतिपार करी प्रीती करी माता म्हणचे येरी न पुरे क्षीर बाळकासी पतीची म्हणे ते वेळी स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का बोला स्तनपान द्यावया अथवा आना जाई का पुलिसने न शपे भूक कोणिया असे बाळक स्पर्श करीत स्तनाशी सव्यकारची स्तनी स्पर्श होतीसी करा 32 धारावा आहे क्षीरवस्त्र बिजोनी या विचित्र वाहे लागे भूमीवरी विस्मत करीती जनक जननी प्रगट न करीती गोप्य गुणी नमन करीती बाळका चरणी माता होय खेळत विती पाळण्या घालून या बाळकासी पर्यद गाई अति हर्षी न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे व महिवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कार वर्धता झालाच तस स्वर न बोले बाळ कवनासी माता बोलली कुमारासी बोले शब्द ओंकारेश्वर